कोर्टाने दिशाला बेल दिलेली नाही। दिशाला आता एकच गोष्ट सोडवू शकते। ज्या रात्री खून झाला त्या रात्री दिशा 2 तास कुठे होती याचा आय विटनेस। एक छोटीशी सही पाहिजे त्यांची, माझ्या पिताश्रींना समाधी घ्यायला लावणार। अजून एका व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स मिळाले, ते ममताजींची मॅच करावे लागते। ममता मानव, पागडीचे पैसे भरले नाहीत म्हणून मी तुम्हाला घराबाहेर काढणारच होते। पण आता जर का ह्या फिंगरप्रिंट्स मॅच झाला ना, तर तुम्ही चोर म्हणून चाळीच्या बाहेर जाल। माझा माझ्या श्रीकृष्णावर विश्वास आहे आणि माझा माझ्या कर्मावर। ममताजी बसा। इकडे बोट ठेव, मधलं बोट। झालं, काढ। कुलुपावर आणि टेबलावर जे फिंगरप्रिंट सापडलेत ते फिंगरप्रिंट्स त्यांच्याशी मॅच नाही होत आहे। खोट आहे हे, असं होऊच शकत नाही। मुद्दामून करतायत हे सगळं। एक मिनिट हे बघा मॅडम, तुमचा डाऊट होता तो खोटा ठरलाय, त्यामुळे त्यांना ब्लेम करायची गरज नाही, कळलं? नाहीतर मी मगाशी म्हटलं होतं ना, अब्रू नुकसानीचा दावा ठोकू शकतात त्या। आय डोंट केअर, मला फक्त एवढंच माहितीये की चोरी यांनी केली आहे। अहो, पुरावा सापडलाय ना। वी कॅन डू वन थिंग, एक काम करा, चाळीतल्या सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स घ्या आणि ते मॅच करून बघा। काय खेळ आहे का? प्रॅक्टिकली तसं करता येणार नाही। हा, जर तुमचा डाऊट असेल कोणावर तर 1-2 लोकांचे फिंगरप्रिंट्स घेता येतील, पण सरसकट सगळे चोर आहेत असं आपण ठरवू शकत नाही। मला चोर हवाय आणि त्याला शोधणं तुमचं काम आहे। मी माझं काम चोख केलंय, कळलं? चोरी गेलेल्या फाईल्स शोधून काढल्या, जागेचा पंचनामा केला, फिंगरप्रिंट्स घेतले। आता चोर सापडला की तुम्हाला कळू असं सांगून मी जाऊ शकत होतो, पण मी तसं केलं नाही। उलट मी खूप काम केलंय, कळलं? माझं काम झालेलं आहे। चिरके, चोर सापडला की यांना कळवा। एक मिनिट, चोर सापडल्याशिवाय तुम्ही इकडनं जाऊ शकत नाही। बघा मी तुम्हाला, हे बघा मी कसं समजू मला कळत। समजायची गरज ना तुम्हाला आहे मिस्टर भार्गव। हो मॅडम, मी सरकारी नोकर आहे, तुमचा नाही। मोर यू आर अ पब्लिक सर्वंट मिस्टर भार्गव। मी माझं काम चोख केलंय, कळलं? सो प्लीज मिस्टर भार्गव, महागात पडेल ना तुम्हाला। आय बेट यू ऑन दिस, पुढच्या काही दिवसात तुम्ही माझे पर्सनल नोकर असाल। जस्ट वेट अँड वॉच। आणि तुम्ही स्वतः ममता मानवला ह्या चाळीतून बाहेर सुद्धा काढाल।
दिशा, दिशा भूक लागली असेल ना, डबा आणलाय बघ मी. घे बाळा, खाऊन घे. तुझ्यासाठी डबा आणलाय मी. तुझ्या आवडीची भाजी आणली आहे. तुला आवडते ना बटाट्याची भाजी, म्हणून करून घेऊन आली. घे, खा. माझी बेल रिजेक्ट झाली ना. म्हणजे मला आता फाशी होईल ना. दिशा, काय बडबडतेस बाळा? हे सगळं डोक्यातून काढून टाक. हा, हे असं काहीच होणार नाहीये. मी आहे ना, तुझी आई आहे अजून. आई जिवंत आहे ना. विश्वास ठेव, असं काही होऊ देणार नाही. मी वाटेल ते करीन त्यासाठी. मी हायकोर्टात जाईन, मी सुप्रीम कोर्टात जाईन. पैसे कुठून आणणार आहेस तू? अगं, तू कशाला काळजी करते त्याची? मी आणीन ना. मी लोकांकडून घेईन पैसे, भीक मागीन, नाहीतर आबा देतील ना पैसे. आबा काय झालं? अरे वो आबा कहीं मिल नहीं रहे ना, पता नहीं कहाँ चले गए. मोदक आजोबा. नाही, ते असतील, म्हणजे सत्यजितनीच कुठेतरी लपवून ठेवलं असेल त्यांना, पण शोधू आम्ही. म्हणजे मोदक आजोबा गायब झाले? म्हणजे आई, तू पण गायब होशील. चंदू मावशी पण गायब होईल. दिशा, आपण ना एक एक करून सगळे गायब होतील. मग आपली गणत्रा चाळ एकटीच राहील. तिकडे ना मग ती शक्ती एकटीच राहील. आणि मग मला फाशी होईल. जो गुन्हा मी केलाच नाहीये ना, त्याच्यासाठी मग मला फाशी होईल. आई दिशा, दिशा, आई, असं काही होणार नाहीये. तू हे सगळं डोक्यातून काढून टाक. असं काहीच होणार नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. आईवर विश्वास आहे ना तुझा? माझ्यावर विश्वास ठेव. माझा आहे तुझ्यावर विश्वास. तू म्हणालीस तू शंतनूच्या रूम मध्ये बसली होतीस, बाहेर कुंडीत चावी ठेवली होतीस. मला तेव्हाही विश्वास होता. आणि आता ती चावी कोणी चोरली हे मला माहिती आहे. मी शोधून काढले. कोणीतरी बाई आहे, ती चाळीतलीच कोणीतरी आहे. मला अजून एक दिवस दे, फक्त एक दिवस दे. मी शोधून काढते ती कोण आहे ते. अरे पर कैसे ढूंढेगे तू? सिर्फ साड़ी तो पता है तुझे, बाकी कुछ नहीं. मी काय वाटेल ते करीन शोधणं, पण नक्कीच शोधून काढीन मी ती बाई कोण आहे ते. माझ्यावर विश्वास ठेव बाळा. मी प्रत्येकाच्या घरात घुसीन. मी कोपरा शोधून काढीन. मला वेड म्हटलं तरी चालेल, मला शिव्या घातल्या तरी चालेल, पण मी शोधून काढीन. माझ्यावर विश्वास ठेव. काही झालं तरी मी कोण आहे ते शोधून काढीनच. आयो माने, तुम्ही आमच्या शक्तीला नाराज करताय. काय झालं शक्ती मॅडम? माने, मी पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं, त्याचं काय झालं? पैसे सुद्धा भरलेत. ते एकदम बरोबर आहे ते. पण कसं आहे मॅडम की एका फोनवर आलेल्या धमकीसाठी पोलीस प्रोटेक्शन देणं जरा जिकरीचं वाटतंय मला. मी प्रयत्न करतोय. माने, मला डबल क्रॉस करायचा प्रयत्न करू नका हा. याचे परिणाम काय होतील ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मला माहित आहे. सत्यजित साहेबांच्या वाकड्यात कोण जाईल. काळजी करू नका तुम्ही. मी पोलीस प्रोटेक्शन देणार म्हणजे देणार. टू बी व्हेरी प्रिसाइज, ॲज यू सेड अर्लियर, मला भार्गवच हवाय माझा पर्सनल बॉडीगार्ड म्हणून. मिळणार म्हणजे मिळणार. मजाच मजा साहेब. माने, स्टॉप ऍक्टिंग लाईक अ नर्ड. ह्या ममता मानवचं काय करायचं ठरवलंय? मला लवकरात लवकर ममता मानव जेलमध्ये हवी आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण कसं आहे ना साहेब, ते म्हणजे त्यासाठी त्यांच्या हातून काहीतरी क्राईम घडायला हवा ना. कुठला क्राईम घडवणार?
आयडिया. सॉरी 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 सावकाशावर. म्हणजे मला एक आयडिया आली. तुम्ही बघा कसं वाटतंय, तुम्हाला कसं वाटतंय ते बघा. तुम्ही म्हणाला ओके तर ओके एकदम. आपण काय करायचं, एक छोटासा, अगदी छोटासा म्हणजे नाजूकसा असा टच असा एवढासा हल्ला शक्ती मॅडमवर करायचा. म्हणजे कसा फोनवर जी धमकी आली की नाही ते व्हॅलिडेट होईल, पण हल्ला झाला हे व्हॅलिड रिझन मिळेल पोलीस प्रोटेक्शन साठी. काय क्या बात आहे माने. लोक असं म्हणतात की वय वाढलं की बुद्धी कमी कमी होत जाते. तुमची बुद्धी तर तल्लख होत चालली. क्या बात आहे. कुठे करायचा हल्ला? म्हणजे असं एखादं ठिकाण शोधावं लागेल की जिथे सीसीटीव्ही असेल. गणतराचाळीचं गेट याच्यापेक्षा परफेक्ट जागा अख्ख्या जगामध्ये दुसरी कुठलीच नाहीये. कोण करेल हल्ला? गोठ्यात बांधलेला रेडाई पोत्या. ओके, पोत्याला बोलवा. बघा कुठे आमचं ते प्यादे. ठीक आहे सर. काय चाललंय ना, काय कळना यार. होतं तू भालेकरांशी बोलून बघ ना एकदा. बोललो मी त्यांना, मग अरे त्यांनीच मला मारला. काय काय करायचं काहीच कळन झालं. हे डोकं पण चालन झालं. कुठे गेले असतील साहेब, कुठे गेले असतील. वंशाली त्या तू असा इथे आबा सापडले? हा तोच तर विषय झालाय. कुठंच सापडून झालेत ते. ममताजी, तुम्हाला अशी कुठली जागा माहिती आहे का जिथे ते जाऊ शकतात? तू जुन्या फार्म हाऊसवर पाहिलंस? गेलतो तिकडं पण. तिकडे पनवेलचा फार्म हाऊस आहे, तिकडे पण गेलतो. कुठंच नाही. मग आता अशी एकच जागा आहे जिथे आबा सापडू शकतील. कुठली? मायंबा. नवनाथांचं तीर्थक्षेत्र आहे. आबांची खूप श्रद्धा आहे. कदाचित दिशासाठी प्रार्थना करायला गेले असतील. नक्की ना? मला वाटतंय. चालतंय, मी आत्ताच निघतो आणि काय होतं ते कळतो तुम्हाला. आलोच. मावशे काय चल ना. नाही ते शनो 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 प्रसाद करायला घे आणि प्रसादाच्या छोट्या छोट्या पुड्या बनव. आपण मंदिरात जाऊन येतो तेव्हा कशा पुड्या मिळतात ना छोट्या छोट्या, तशा पुड्या बनवायला घे. मी हळदी कुंकवाच्या पुड्या बनवते. अरे पण सुन तो अभी प्रसाद क्यों? अगं उद्या ना प्रसाद वाटायच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरात जाईन आणि ती साडी दिसते का बघित. तुम्ही ना ममता दिमाग मध्ये काय पण आलं की लगेच करायला धावते ना. अभी तो उनके दरवाजे में जाके प्रसाद देगी तो तेरे को कैसे पता चलेगा अंदर साड़ी है कि नहीं? और सीधे मुंह तो तू उनको पूछ नहीं पाएगी कि भाई हमकी फलानी साड़ी है क्या आपके पास? तेरे को ना ममता मैं नहीं समझा सकती. ये रंगा बाबा तू ही समझा इसको कुछ बोल. हे बघ नाट लावू नको सुगाच. तू मला पहारा द्यायला पण नको म्हणत होती. गेली ना तरी मी. सापडली ना ती बाई जिने चाबी चोरली होती. मला माझ्या पद्धतीने करू दे. नाही नाही नाही, करेक्ट आहे मावशी, तुझं करेक्ट आहे. तू म्हणतेस ना तसंच करू. एक काम कर, तू प्रसादाची तयारी कर. तू हळदी कुंकाच्या पुड्या बन. हे जे तू बोलतेस ना तसं जर आपण केलं तर त्या बाईला नक्की शोधू आपण. बरोबर कामाला लागा. चला चला लवकर 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 चला. काय तू भी उसके हाँ में हाँ मिलाते चाह रहा है? मावशे ऐक, तिला जे वाटतं ते करू दे ना. अरे ऐक ऐक, तिला वाटतं ना, तिचं समाधान होतं ना याच्यात, मग काय प्रॉब्लेम आहे. चल तू पण कामाला लाग जा. हाँ हाँ जा रही हूँ.
मावशे ही आहे का? मावशे मावशे काय आलं? मावशे हीच साडी आहे का ग? हो, हा बघ पदर देखील फाटलाय. सापडली हीच ती साडी. पण कोणाची आहे ही साडी? कोणाची आहे ही साडी? कोणाची आहे? कोणाची आहे साडी? काकू ही साडी तुमची आहे? कोणाची आहे माहितीये? अरे कोणाची आहे ही साडी? कोणीतरी सांग. तुमची साडी आहे ही बघा. ही साडी तुमची आहे? नाही मग कोणाची आहे माहितीये का तुम्हाला? नाही ही बघा ना, ही साडी ही कोणाची आहे? तुम्ही बाळात घातली आहे? माझी नाही, पण ही शिंदेची साडी आहे. शिंदे मावशे ते घरी नाहीये, कुलूप आहे. आत्ता मला शिंदे इथे हवे. आत्ता बोलवते ना. शिंदे 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 आगा, शिंदे आगा, शिंदे आगा. अरे हे सावकाश सावकाश चिंटू. शिंदे आगा लवकर चला. का? ममता मावशी तुमच्या नावाने आडाओरडा करते आणि साडी कोणाची असं विचारते आणि परत पाकीने तुमचं नाव घेतलंय. चल चला. अहो ममताजी, नेमकं काय झालं ते सांगा तरी. अहो तुम्ही नाही सांगितलं तर आम्हाला कळणार कसं? चव्हाण काका, मला फक्त शिंदेची बोलायचंय. आधी त्यांना इथे बोलवा. हे बघा आले शिंदे. मला किती वेळा म्हटलं माझ्या घरी यायचं नाही म्हणून. रंगाताम, मला बोलायचंय. ही साडी तुमच्या बायकोची आहे? काय विचारते मावशी? पटकन बोला. ममताताई, आपण घरी जाऊन बोलूया. ही साडी तुमच्या बायकोची आहे का? मला आत्ता इथे उत्तर हवंय. ममताताई, मी तुमच्या पाया पडतो. ही नाटकं नका करू. ममताताई, चाळीतल्या लोकांसमोर नको. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो, पण इथे नको. ममताजी, उगाच इथे सगळ्यांसमोर तमाशा नको. चर्चेला विषय मिळेल आणखीन एक. ते म्हणतायत ना घरी जाऊन बोलू. हवं तर आपण तुमच्या घरी जाऊन बोलू. हे बघा चव्हाण काका, चल घरी. चल ये मावशी, चल. शिंदे बोला. बोला तोंड उघडा. काय प्रॉब्लेम झाला होता म्हणून तुमच्या बायकोने ते पेपर चोरले त्या ऑफिस मधून? सांगा लवकर, बोला.